एबीपी माझाच्या सगळ्या दर्शकांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा। आता घेऊयात सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। गुढीपाडव्यानिमित्त आज राज्यासह देशभरात विविध ठिकाणी शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। पाडव्याच्या निमित्तानं मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। सिद्धिविनायकाच्या काकड आरतीला हजेरी लावत भाविकांनी मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलंय। मुंबईसह राज्यभरात मोठ्या आनंदात आणि उत्साहात तसंच जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत केलं जातंय। आज सकाळी 8:27 श्री शालिवाहन शके 1939 हमलंबी नाम संवत्सराचा प्रारंभ होऊन नवीन वर्षाची सुरुवात होईल। दरम्यान पुढच्या वर्षी गुढीपाडवा 10 दिवस अगोदर म्हणजे 18 मार्च 2018 रोजी येणार असल्याचं खगोल अभ्यासकांचं म्हणणं आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी डोंबिवलीच्या गणेश मंदिर संस्थानात महारांगोळी साकारण्यात आली आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 51व्या पुण्यतिथीनिमित्त या महारांगोळीत त्यांच्या जीवनातील वेगवेगळ्या घटना चित्रित करण्यात आल्या आहेत। 25 महिला आणि 20 पुरुष कलाकारांनी मिळून 28 तासात ही रांगोळी साकारली आहे। गणेश मंदिराच्या 3ऱ्या मजल्यावरील सभागृहात ही रांगोळी नागरिकांना बघता येणार आहे। गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला ठाण्यातल्या मासुंदा तलावामध्ये दीपोत्सव तसंच गंगापूजन करण्यात आलं। कोपिनेश्वर ट्रस्टच्या वतीनं आयोजित केलेल्या या दीपोत्सवाला महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह आमदार संजय केळकर यांनी हजेरी लावली। कोपिनेश्वर मंदिरामध्ये दीप प्रज्वलित केल्यानंतर मासुंदा तलावाच्या काठावरती हजारो दिव्यांची आरास करण्यात आली आणि ही आरास बघण्यासाठी नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती शेतकऱ्याची कर्जमाफी करून सरकारनं गुढी उभारावी असं मत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलंय। ते शिर्डीत पत्रकारांशी बोलत होते। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात 29 तारखेला संघर्ष यात्रा काढली जाणार आहे। शेतकरी विरोधी धोरणांविरोधात या संघर्ष यात्रेतून निषेध करण्यात येणार असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं। इतकंच नाही तर 19 आमदारांच्या केलेल्या निलंबनावरून देखील त्यांनी भाजप सरकारवरती टीका केली।